महत्वाची बातमी, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले। मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे। ठाण्याच्या पुढे रुळांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पुन्हा एकदा त्यांच्यासोबत जोडले जाणार आहोत। मात्र आताच्या घडीची महत्वाची बातमी, कर्जत बदलापूरहून जी वाहतूक सुरू होती त्याच्यावर सुद्धा आता परिणाम झालेला आहे। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे। मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा ही फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे। ठाण्याच्या पुढे रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय आणि रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होताना आपण पाहतोय। ठाण्याच्या पुढे रुळांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। मुंबई आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे। काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे। वाहन चालकांची अक्षरशः कसरत पाहायला मिळते। तर मुंबईमध्ये काही शाळा सुद्धा ज्या आहेत, विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना सकाळी सांगण्यात आलं की शाळा आज बंद आहे। त्याच्यामुळे हे विद्यार्थी घरी कसे पोहोचणार हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। ठाण्याच्या पुढे रुळांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। रेल्वे ट्रॅक जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय आणि परिणामी रेल्वे स्टेशनवर सुद्धा प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। लोकल सेवेवर जसा परिणाम झालेला आहे तसाच एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे सकाळी 5-5:30 पासूनच लांब पल्ल्याच्या गाडीनं प्रवास करणारे प्रवासी रेल्वे स्थानकावर आलेले होते। मात्र त्यांचा सुद्धा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकल सोबतच एक्सप्रेस गाड्याच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम झालेला आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, काल रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला आणि या मुसळधार पावसामुळे आता ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। रेल्वे सेवेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। गणेश, ठाणे स्टेशनवर तुम्ही आहात, त्या ठिकाणचे अपडेट्स काय? नक्की ऋषाली, अजून देखील आता पाऊस पडत आहे आणि ठाणे रेल्वे स्थानकावरती पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे। भांडूप दरम्यान जे ते रेल्वे रुळावरती पाणी साचल्यामुळे मोठा फटका जे ते मध्य रेल्वेवर बसलेला आहे। त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील या ठिकाणी आता ठप्प झालेल्या आहेत। ठाणे ते कसारा कर्जत जाणाऱ्या गाड्या काही सुरळीत आहेत, तर मात्र ठाणे ते CST कडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पूर्णतः ठप्प झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पाहू शकतो, सामान घेऊन या ठिकाणी गेल्या तास ते दीड तासापासून रेल्वे प्रवासी ताटकळत बसून आहेत। त्यामुळे नक्कीच रेल्वेचा हा फटका जो आहे तो चाकरमान्यांना देखील बसलेला आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो, लहान मुलं असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, या ठिकाणी गेल्या दीड तासापासून बसून आहे। त्यामुळे मध्य रेल्वे सेवा पुन्हा कधी सुरळीत होईल देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सकाळची वेळ झालेली आहे आणि या 5 ते 6 वाजल्यापासून लोक या ठिकाणी उभे आहेत। लांब पल्ल्याच्या गाड्या, जनशताब्दी गाडी असेल या इतर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्यांची वाट बघत आहे। मात्र या ठिकाणी इंडिकेटर देखील सेवा बंद आहे, अनाउन्समेंट देखील व्यवस्थित होताना इकडे दिसून येत नाही। मात्र या ठिकाणी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे भांडूप रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे याचा फटका जो आहे तो मध्य रेल्वेला बसलेला आहे। त्यामुळे गेले तास ते दीड तासापासून मध्य रेल्वे खोळंबलेली आहे। ठाणे ते कर्जत कसाराला जाणाऱ्या काही रेल्वे आहेत ते सुरू आहेत। मात्र ज्या पद्धतीने रेल्वे सुरू झाली पाहिजे त्या पद्धतीने सुरू होत नाही। मात्र त्या पद्धतीने पाऊस देखील मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। त्यामुळे नक्कीच त्याचा फटका जो आहे तो बसलेला आहे। त्यामुळे आता रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत, मध्य रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत ते कशा प्रकारे आता CST कडे जाणार हे देखील पाहणं गरजेचं। मात्र सध्या तरी काही गाड्या ज्या आहेत ते अडकून देखील पडलेल्या आहेत। त्यामुळे रेल्वे प्रवासी जे रेल्वे प्रवासात करत असताना गाडीमध्ये देखील तास जे आहे ते बसून आहेत। त्यामुळे रेल्वे प्रवाशांना हा मोठा फटका जो आहे तो मध्य रेल्वेचा बसलेला आहे। त्यामुळे नक्कीच रेल्वे सेवा कधी सुरळीत होईल देखील आता पाहणं गरजेचं राहणार। नक्कीच धन्यवाद गणेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।